जब जनता पार्टी टूट गई तो दावा था बाबू जगजीवन राम का प्रधानमंत्री बनने के लिए, और उनकी ओर से तमाम राजनीतिक जो संगठन था जनता पार्टी की और जो उसमें सांसदों को जोड़ा जा रहा था, 230 सांसदों को जोड़ने का काम बीपी मंडल ने किया था। चूंकि उनके संबंध बाबू जगजीवन राम से बहुत ही अच्छे थे, घरेलू संबंध थे। लेकिन विडंबना देखिए, इस देश का पहला दलित प्रधानमंत्री बनते बाबू जगजीवन राम, लेकिन राष्ट्रपति थे नीलम संजीव रेड्डी, आंध्र प्रदेश के एक प्रतिक्रियावादी ताकत, जिन्हें यह गवारा नहीं था कि बाबू जगजीवन राम या कोई दलित इस देश का प्रधानमंत्री बने, और उन्होंने रातों रात संसद को भंग कर दिया। मी असं मानतो, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची पहिली पायरी ही मनुस्मृती दहनाची होती, कारण जुनं जाळावंच लागेल, त्याशिवाय नवं येणार नाही. आणि म्हणून मी ते टप्पे कधी राज्यघटनेची सुरुवात 50 वर्ष मी धरतच नाही. मी ती मनुस्मृतीच्या दहना महाडच्या पासूनच मी धरतो. त्याचं कारण असं की नवं आणणं सोपं आहे, पण जुनं मोडणं फार अवघड आहे, आणि ती हिंमत बाबासाहेबांनी केली नसती तर अवघड झालं असतं. संविधान दिवस अमृत महोत्सव समारोह के इस मौके पर हम संविधान को अभिवादन करने के साथ साथ आज देश की संवैधानिक व्यवस्था के जो भी चुनौतियां हैं उन पर भी विचार मंथन करने जा रहे हैं। पहले सत्र में हमने यह विचार मंथन किया है। दूसरे सत्र को शुरू करने से पहले आज के द्वितीय सत्र के अध्यक्ष जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर चरित्र साधने प्रकाशन समिति महाराष्ट्र शासन मुंबई के सचिव हैं, वह एक लेखक और विचारवंत भी हैं। उनसे मैं विनती करती हूँ कि वे स्टेज पर आए और अपना स्थान ग्रहण करें। इसके साथ ही पुणे से आए हमारे वक्ता माननीय डॉक्टर विशंबर चौधरी जी, जो एक ज्येष्ठ साहित्यिक और विचारवंत भी हैं। मैं उनसे भी विनती करती हूँ कि वो स्टेज पर विराजमान हुए। दिल्ली से आए हमारे दूसरे अतिथि माननीय प्रोफेसर सूरज मंडल जी, उन्हें भी मैं विनती करती हूँ कि वह स्टेज पर आए। इसके साथ ही समारोह के मुख्य संयोजक वाघमारे सर, स्वागताध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर दादा रक्षक, कोषाध्यक्ष माननीय सिद्धार्थ खोब्रागड़े जी, इन सभी को भी मैं आमंत्रित करती हूँ। बीपी मंडल जो बिहार के मुख्यमंत्री तथा भारत सरकार के पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष थे, उनके आप पौत्र हैं। वर्तमान में आप दिल्ली विश्वविद्यालय के स्वामी श्रद्धानंद कॉलेज में इतिहास के एसोसिएट प्रोफेसर हैं। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के राष्ट्रीय प्रवक्ता के रूप में आपका नाम सुपरिचित है। छात्र जीवन से ही आपकी रुचि सामाजिक क्षेत्र के उत्थान की दिशा में रही है। सामाजिक न्याय के क्षेत्र में बढ़ चढ़कर भाग लेने के कारण समूचे देश में आपका व्यापक दौरा होता रहा है। लगातार टीवी, यूट्यूब तथा अन्य सोशल मीडिया पर आपको देखा जाता है। इन सभी मीडिया पर आप आरक्षण, सामाजिक न्याय, शोषित, पीड़ित तथा पिछड़ों के हितों के लिए अपनी आवाज़ बुलंद करते हैं। आपके अनेक लेख विशेष रूप से शोषित, पीड़ित, पिछड़े तबकों का टाइम्स ऑफ इंडिया, इंडिया टुडे, रविवार, इलस्ट्रेट वीकली जैसे राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में प्रकाशित हुए हैं। वर्तमान भारतीय राजनीति पर कई अध्ययनों और शोध कार्यों में आपका सक्रिय योगदान रहा है। मैं आपके मंगल जीवन और उज्जवल भविष्य की कामना के साथ ये आपको आपके वक्तव्य के लिए आमंत्रित करता हूँ। आज का दिन, और मैं अनुरोध करूंगा यह समझने के लिए कि किस तरह से इस अहम दस्तावेज को एक प्रकार से उस पर हमला किया जा रहा है, उसको निरस्त करने के लिए तमाम कोशिशें जारी है। अगर ये हम नहीं समझेंगे तो शायद यह नहीं समझ पाएंगे कि हमारे समाज के लिए यह दस्तावेज कितना जरूरी है। 1991 में वीपी सिंह साहब ने 1990 में मंडल कमीशन
लागू किया। और मैं जानता हूं ओबीसी समुदाय जो है सो हमारे दलित साथियों की तरह जागरूक नहीं है। उन्हें जागरूक करने के लिए हमें कई सभाएं करनी पड़ती हैं, बताना पड़ता है, उल्टा बताना पड़ता है। उनको लग गया कि ये मंडल कमीशन जो लागू हुआ है ये एससी एसटी का और अधिक हो गया आरक्षण, और जिनको आरक्षण मिल रहा था, जिन समुदायों को, वही इसका विरोध करने के लिए दिल्ली के सड़कों पर उतर पड़े। कुछ समय बाद, और उनका दिमाग थोड़ा स्लो चलता है, कुछ समय बाद जब पता चला कि लोग नाटक कर रहे हैं, देह में आग लगाने की खबरें छापी जा रही हैं मीडिया द्वारा, जो मीडिया एक समुदाय ब्राह्मणवाद से संचालित है, तब कुछ कुछ लोगों को समझ में आने लगा कि शायद यह हमारे लिए कुछ महत्वपूर्ण चीज है। और आज भी तमाम ओबीसी के आरक्षण को निरस्त किया जा रहा है, लेकिन जो नेतृत्व है, चाहे राजनीतिक नेतृत्व हो या सामाजिक नेतृत्व, उनको यह समझ नहीं है। तमाम ओबीसी के आरक्षण को ईडब्ल्यूएस में कन्वर्ट कर दिया गया है, और इसको समझने के लिए न वो चाहते हैं, जल्दी तैयार भी नहीं होते हैं। मैं आज कुछ लोगों से यहाँ बातें कर रहा था, उन्होंने कहा कि जो एससी एसटी समुदाय है उनको अधिक जागरूक करने की जरूरत नहीं है, वो जानते हैं, मैं भी समझता हूं, लेकिन जो बात मैं आपसे कह रहा हूं वो हमारे लोग भी सुनते हैं, और तब उनको थोड़ी समझ में आती है कि जिन समुदाय ने आज बाबा साहब को इतनी महत्वपूर्ण और इतने अच्छे तरीके से संविधान दिवस पर श्रद्धांजलि या आदरांजलि दी, उन समुदाय का क्या उन्होंने पाया, और उसी बाबा साहब ने किस तरह से पूरे ओबीसी समाज के लिए आर्टिकल 340 के माध्यम से उनको आरक्षण करने देने का रास्ता प्रशस्त किया था। बाबा साहब ने इस्तीफा दिया था नेहरू जी के कैबिनेट से। 3 महत्वपूर्ण कारण थे। एक तो हिंदू कोड बिल था जिस पर बहस हो रही थी। बाबा साहब जो तथाकथित हिंदू हैं, अब हिंदू शब्द का मैं अधिक यहां पर विश्लेषण नहीं करना चाहूंगा, आजकल हिंदू मतलब ब्राह्मण होता है, यह समझ लें। तो उस समाज में सुधार लाने के लिए जो उन्होंने प्रयास किया, उसका पुरजोर विरोध हो रहा था। लेकिन साथ साथ बाबा साहब ने यह भी नेहरू जी से कहा कि आर्टिकल 340 के माध्यम से ओबीसी समुदाय के लिए, उनके उत्थान के लिए एक आयोग बनना था, वो आयोग अभी तक नहीं बना है, और इसलिए मैं इस्तीफा दे रहा हूं। तो अंत में काका कालेलकर के अध्यक्षता में 1953 में बनी, और उसी काका कालेलकर ने अपने ही रिपोर्ट में कहा कि मैं इससे सहमत नहीं, और वो ठंडे बक्से ही में ही नहीं, डस्टबिन में चला गया। अंततः 20 वर्षों बाद मंडल कमीशन के माध्यम से बीपी मंडल को जब ये जिम्मेदारी मिली, तो सबसे बड़ी बहस चल रही थी, जो संविधान सभा में भी चली थी, कि आरक्षण का आधार आर्थिक होना चाहिए या सामाजिक जो पिछड़ापन है, या बैकवर्डनेस जिसको कहते हैं, सोशल एंड एजुकेशनल बैकवर्डनेस। मैं तमाम उन बहसों को यहाँ पढ़ना उचित नहीं समझता हूं, लेकिन मैं ये बात कह देना चाहता हूं कि एक बहुत लंबी बहस 1949 से कॉन्स्टिट्यूएंट असेंबली में चल रही थी कि आरक्षण का आधार जो है वो आर्थिक होना चाहिए। और बाबा साहब ने यह बताया कि जो समाज वर्षों से प्रताड़ित रहा है, जिसको अछूत कहा जाता है, सबसे पहले उसको और उनको उत्थान में लाने की जरूरत है। और इसलिए उन्होंने एक लंबे संघर्ष के बाद एससी एसटी के लिए आरक्षण को मुहैया कराया। साथ ही आर्टिकल 340 के माध्यम से उन समुदायों को जो अछूत तो नहीं थे लेकिन पिछड़े थे, उनके लिए भी उन्होंने प्रावधान किया। तो आज मैं समझता हूं सिर्फ एससी एसटी नहीं बल्कि ओबीसी और माइनॉरिटीज भी, क्यों मैं माइनॉरिटीज क्यों कह रहा हूं, बहुत बहस चली थी कि माइनॉरिटीज को शामिल किया जाए कि नहीं। मैं यहाँ प्रबुद्ध जो हमारी
श्रोता है हमारे, उनको बता देना चाहता हूं कि मंडल कमीशन में तमाम ऐसे वर्ग जो अल्पसंख्यक समुदाय से हैं वो भी शामिल हैं। इसलिए वो दस्तावेज मुकम्मल रूप से एक सेक्युलर दस्तावेज है और उसको निरस्त करने के लिए पुनः ईडब्ल्यूएस में भी आरक्षण हुआ। 48 घंटे में बिना किसी मांग के संसद से भी पारित हो गया और राष्ट्रपति महोदय का हस्ताक्षर भी हो गया और कानून बन गया। कोर्ट लोग गए, कोर्ट ने कहा ठीक है सुनेंगे, लेकिन जिस तरह से मंडल कमीशन पर तुरंत स्टे ऑर्डर लगाया गया था नहीं लगाया गया, और जिस तरह से इंदिरा साहनी के केस में सुप्रीम कोर्ट के 9 जजेस ने बैठकर उस पूरे दस्तावेज के एक एक आर्टिकल, एक एक उसकी अनुशंसा को गहरे ढंग से इसलिए उस पर गौर किया कि कैसे इसको निरस्त किया जाए। और उसके पक्ष में लड़ने वाले मात्र एक वकील थे, राम जेठमलानी साहब, और तमाम देश के वकील खड़े थे उसके विरोध में। लेकिन 9 जजेस के बेंच ने मेजॉरिटी जजमेंट में पाया कि इसमें एक भी ऐसा कुछ भी नहीं है जो संविधान के विपरीत हो। अतः मंडल कमीशन को हरी झंडी तो दी गई, लेकिन वो आरक्षण कभी मुकम्मल रूप से लागू नहीं हुआ और ये ओबीसी समाज को शायद अभी तक समझ में नहीं आया है। मैं अभी सर ने बताया, इसके पहले माने साहब बोल रहे थे जोगिंदर नाथ मंडल के बारे में, मुझे लगा कोई कंफ्यूजन ना हो जाए तो इन्होंने बता दिया कि मैं जिस परिवार से हूं वो सामाजिक न्याय के प्रति, जब भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का गठन हुआ था तो मेरे परदादा जी जो थे रास बिहारी लाल मंडल, वो पहले बैकवर्ड क्लासेस के उसमें एआईसीसी के सदस्य भी थे और उन्होंने तमाम ऐसी लड़ाइयां लड़ी। लेकिन मैं एक बात आप लोगों से आज साझा करना चाहता हूं। बीपी मंडल साहब तमाम उम्र, जब पहली बार वो 1952 में विधायक बने और तब से लेकर जब 1980 में उन्होंने रिपोर्ट दी और उसके 1 वर्ष बाद उनका देहांत हो गया बहुत कम ही उम्र में, वो लड़ाई लड़ते रहे और सिर्फ ओबीसी की लड़ाई नहीं लड़ी। हमारे चुनाव क्षेत्र जो जहां से हम आते हैं वहां पर पामा गांव में एक दलितों पर बहुत अन्याय हुआ था और इस समय जब लोग लाइन लगाए रहते थे कांग्रेस पार्टी ज्वाइन करने के लिए, उन्होंने कांग्रेस पार्टी से इस्तीफा दे दिया था सिर्फ इसी मुद्दे पर। और उसके बाद उनकी जो बिहार में हमारे बहुत ही सजग यहाँ श्रोता है जानते होंगे, बेलछी कांड हुआ था बिहार, जिसके विरोध में श्रीमती गांधी गई थी और हाथी पे चढ़ के गई थी। चूंकि बरसात का समय था, गाड़ियां नहीं जा सकती थी। दलित समुदाय के प्रति एक गहरा और भयंकर उनके विरुद्ध एक कत्लेआम की तरह हुआ था। उसमें जनता पार्टी के तरफ से पक्ष रखने के लिए, चूंकि जनता पार्टी शासन में थी और शासन का कोई सांसद अपने ही पार्टी का विरोध नहीं करता है, लेकिन इनको दिया गया मौका और इन्होंने पूरे उस, मैं अनुरोध करूंगा और शेयर भी करूंगा सर आपको, उस भाषण को जो संसद में दी गई उसको जरूर सुने। यह आधी बात जो मैं कहना चाह रहा हूं उससे अधिक उसमें स्पष्ट हो जाएगा। और एक और महत्वपूर्ण बात, जब जनता पार्टी टूट गई तो दावा था बाबू जगजीवन राम का प्रधानमंत्री बनने के लिए, और उनकी ओर से तमाम राजनीतिक जो संगठन था जनता पार्टी की और जो उसमें सांसदों को जोड़ा जा रहा था, 230 सांसदों को जोड़ने का काम बीपी मंडल ने किया था। चूंकि उनके संबंध बाबू जगजीवन राम से बहुत ही अच्छे थे, घरेलू संबंध थे। लेकिन विडंबना देखिए, इस देश का पहला दलित प्रधानमंत्री बनते बाबू जगजीवन राम, लेकिन राष्ट्रपति थे नीलम संजीव रेड्डी, आंध्र प्रदेश के प्रतिक्रियावादी ताकत, जिन्हें यह गवारा नहीं था कि बाबू जगजीवन राम या कोई दलित इस देश का प्रधानमंत्री बने, और उन्होंने रातों रात संसद को भंग कर दिया और एक गहरी
साजिश चली गई, और ये साजिशें उस समय से चलती आ रही, अभी भी चल रही हैं। आपले लेख अनेक नावाजलेल्या वृत्तपत्रातून प्रकाशित झाले आहेत, जसे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, नवाकाळ, सकाळ इत्यादी. दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणावर आधारित लेखनाद्वारे जनजागृतीचे कार्य अविरत करीत आहात. हिंदी, इंग्रजी व विशेषतः मराठी TV चॅनेलवर सामाजिक, राजकीय, आंदोलनात्मक असो वा पर्यावरणावर आधारित असो, चर्चेत सहभागी होऊन आपण निर्भीड मत आपले व्यक्त करता. आपण 2019 पासून महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र लोक आयुक्त कायदा मसुदा समितीचे सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहात. आपण प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर यांचे जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय संघटनमध्ये सक्रिय सहभागी आहात. शिवाय राजनीती, सामाजिक कार्य, धर्म आणि धर्मनिरपेक्षता, विविध मानवतावाद, राष्ट्रवाद, पर्यावरण इत्यादीवर निरंतर लेखन करीत असतात. सरकारद्वारे कथित लोकतंत्र आणि संविधान विरोधी कार्य केले जाते, त्याला आळा घालता यावाकरिता निर्भय व्हा जन आंदोलन करीत आहात. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रभर 75 विशाल जनसभांना संबोधित करण्याचा बहुमान आपण प्राप्त केलेला आहे. आपली जरा मानसिकता बदलत चाललेली आहे. मी लिहिलं की आज मी नागपूरला या कार्यक्रमासाठी आहे. फेसबुकवर ते एकाने इनबॉक्समधून मी लिहिलं, अरे तुम्ही त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन बोलणार आज. मी म्हटलो, त्यांचा बालेकिल्ला कधी झाला? ही तर आमची दीक्षाभूमी आहे. पलीकडे आमचं सेवाग्राम आहे, पवनार आहे. नोंदणी सुद्धा नसलेल्या एका NGOचं कधीपासून बालेकिल्ला असतो? बालेकिल्ला तर बाबासाहेबांचा असतो, गांधीजींचा असतो. यांचा कधी बालेकिल्ला झाला बा? ही नागभूमी आहे. नोंदणी नसलेल्या NGOच्या नावाची भूमी नाही आहे ही नागभूमी आहे. आपल्याला हे पहिल्यांदा अगदी ताठ मानेने सांगितलं पाहिजे की ही आमची भूमी आहे. ते आलेत आमच्या बालेकिल्ल्यात, आम्ही नाही गेलो त्यांच्याकडे. मला विषय समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतेचा दिलेला आहे. भाषण थोडंसं स्वैर होईल, हा संवाद आहे एक प्रकारचा. मन की बात नाही आहे, जन की बात पण त्यात आहे. आजकाल ती सवय लागली, कुठल्याही समस्येवर एकच उत्तर, रात्री 8 वाजता मन की बात. दिल्लीत प्रदूषण झालं, 8 वाजता मन की बात. उद्या 8 वाजता सगळ्यांनी टाळ्या ठाळ्या वाजवा, प्रदूषण जाणार. विचित्र कालखंडात आपण आहोत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एवढा विचित्र कालखंड कधी आला नसेल, अशा एका कालखंडात आपण आहोत. आणि यात जर आपल्याला जगायचं तगायचं असेल तर आपल्याला आधी संविधानाला जगवलं पाहिजे, मग आपण जगू. निर्भय बनोच्या मोहिमेचा उल्लेख झाला. आमच्यावर 2 हल्ले झाले आहेत. सिन्नरमध्ये एक झाला. त्यानंतर सगळ्या सभांना मला अभिमान वाटतो सांगायला, फार मोठी गोष्ट आहे. ज्यांनी आम्हाला गावाच्या वेशीला आमचं स्वागतही केलं, हल्ला करू नये म्हणून संरक्षणही दिलं आणि पुन्हा गावाच्या वेशीपर्यंत आणून सोडलं, ते फक्त भीमसैनिक होते हे सांगायला मला आनंद वाटतो. संविधान वाचवणं हे फक्त भीमसैनिकांचं काम नाही, हे आता सगळ्यांनी डोळे उघडून नीट समजून घेतलं पाहिजे. संविधानाबद्दल जो सगळ्यात मोठा गैरसमज सवर्ण लोकांमध्ये, तथाकथित सवर्ण लोकांमध्ये असेल, तो हा आहे की संविधानाने दलितांची मुक्ती केली नाही. दलितांची तर केलीच, पण या देशातल्या 97% समाजाची मुक्ती संविधानाने केली. संविधान नव्हतं तोपर्यंत
माझी आई, माझी बहीण, माझी बायको, माझ्या मुली या शूद्रच होत्या. संविधानाने त्यांना माणूस केलंय. फक्त दलित समाजाला संविधानाने माणूस नाही केलं, माझ्या घरातल्या बायकांना पण संविधानानेच माणूस केलेला आहे. आणि ही 97% लोकांनी उपकाराची ह्या जाणीव ठेवायला पाहिजे, हे मला पहिल्यांदा सांगायचं. त्याला फक्त बाबासाहेबांशी संबंध फक्त जणू काही फक्त भीमसैनिकांचा अशा प्रकारे नाही. या देशात 97% भीमसैनिकच असले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण त्यांना मुक्ती मिळालेली आहे. इकडे बसलेला वर्ग स्त्रियांचा सुद्धा ज्या हलाखीत होता ते बघता फक्त संविधान दलितांसाठी हा भ्रम डोक्यातून सगळ्यांनी आपण काढला पाहिजे. आणि सगळ्यांचं संविधान याकडे सगळ्या खास करून जे तथाकथित सवर्ण समाजाचे लोक आहेत त्यांनी जायला पाहिजे. भारतीय संविधानात समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता येणार हे त्याच दिवशी ठरलं होतं ज्या दिवशी मनुस्मृतीचं दहन झालं होतं. आजकाल जो प्रचार चालतो व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचा, चमत्कारिक युनिव्हर्सिटी आहे. भारताला पछाडलेला सगळ्यात मोठा रोग सध्या व्हॉट्सॲपचा आहे. आणि त्याच्यावरून खोटं नाटं पसरवणं. आणि हे आम्ही नाही म्हणत, या देशाचे गृहमंत्री ऑन रेकॉर्ड म्हणलेले आहेत की खरं असो वा खोटं आम्ही क्षणात ते लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. अमित शहा म्हणलेले ते. त्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचं आव्हान इतकं मोठं आहे की आगलावेसर 14ला बाबासाहेबांची जयंती असते, 11, 12, 13 एप्रिलला तुमच्याकडे इनबॉक्समध्ये येऊन पडतं व्हॉट्सॲपमध्ये की बाबासाहेबांनी एकट्याने काय केलं, ती 300 लोकांची समिती होती वगैरे वगैरे वगैरे. अजून एक कोणीतरी 2-4 नावं त्याच्याबरोबर जोडलेली असतात. हे किती महान होते, ते किती महान होते वगैरे वगैरे. मग त्या गाढवांना आपल्याला टी कृष्णम्माचारींचं भाषण त्यांना द्यावं लागतं की मसुदा समितीत 7 सदस्य होते पण त्यातले 6 कधीच आले नाहीत, त्यातले 2 वारले, असं काहीतरी आहे. कृष्णम्माचारींचं भाषण आहे त्याच्यावर. आणि अंततः संविधान लिहिण्याची जबाबदारी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून फक्त एकट्या बाबासाहेबांवर येऊन पडली. आणि म्हणून बाबासाहेब घटनेचे शिल्पकार हे त्या गाढवाला आपल्याला रिटर्नमध्ये सांगायला लागतं. ते आपल्यालाही माहिती करून घेणं आवश्यक आहे. आपला अभ्यास वाढवण्याची आपल्यालाही गरज पडली. आभार आहेत त्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे की आज लोक बोलत आहेत. तरुण मुलं आज चिकित्सकपणे बघतायत, बाबासाहेबांकडे बघतायत, गांधी, नेहरू, पटेल सगळ्यांचा अभ्यास कर, चांगली गोष्ट आहे एका अर्थाने. पण त्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या भूतानी एक अजून गैरसमज पक्का केला. तो गैरसमज हा की धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे 2 शब्द नंतर घुसडले गेले. म्हणजे घुसडले म्हणजे कसे की कोणीतरी गावाच्या चावडीवर आपली राज्यघटना ठेवली होती, कोणीतरी रात्री अंधारात घोंगडी पांघरून आला आणि घुसडून गेला, अशा रीतीने ते बोलतात. ते संसदेने मान्य केलेले शब्द आहेत. हे लोक खोलात जातच नाही, त्यांना जायचंच नाही आहे. कारण ते खोलात गेले की त्यांचीच इज्जत निघून जाते. खोलात जात नाहीत. संविधान तयार होताना याची चर्चा झाली होती की नाही यावर ते विचार करत नाहीत. बाबासाहेब त्यावर काय म्हणाले याचे ते विचार करत नाहीत. बाबासाहेब असं म्हणाले होते की ती अंगीभूत आहेच, इट इज अंडरस्टूड. या घटनेला वेगळं समाजवादी वेगळं धर्मनिरपेक्ष म्हणायची गरज नाही, कारण ती तशीच आहे. आणि त्यामुळे ते शब्द तेव्हा आले नाहीत. नंतर ते इंदिरा गांधींनी आणले, ते पार्लमेंटमधून आले. ते काही कोणी घुसवले नाहीत. ते संविधानाचा आत्मा जो होता तो त्या 2 शब्दांमध्ये पुन्हा एकदा वर झाला, एवढंच. पण त्या शब्दाचा दीर्घ द्वेष असणारी मंडळी आहेत. आपण 2 टप्प्यात पाहू. मी आधी समाजवादावर बोलतो, नंतर धर्मनिरपेक्षतेवर बोलतो. त्यांना समाजवाद शब्दाचा द्वेष आहे. कारण समाजवाद आला की अदानीकरण चालत नाही हे त्यांना माहिती आहे, भांडवलवाद चालत नाही हे त्यांना माहिती आहे. आणि त्यांचे जे त्यावेळेचे धुरीण होते सावरकर वगैरे, त्यांनी सांगावं की जो काही समाजवाद आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या नेत्यांनी आणला, राज्यघटनेप्रमाणे तो आला, त्यांनी सांगावं की सावरकरांनी त्याला काही पर्याय दिले होते का हे सांगावं. या संपूर्ण स्वातंत्र्य युद्धात एकही तिकडचा माणूस असा नाही ज्यांनी काही अर्थकारणाची मांडणी केली. ते स्वतः काही मांडणार नाहीत आणि आपण आणले की त्याला शिव्या देणार, हे त्यांचं धोरण.
बाबासाहेबांनी अर्थकारण मांडलं, व्हॅल्यू ऑफ रुपीपासून ते आपल्याला माहिती आहे सगळं. गांधीजी एका वेगळ्या अर्थकारणावर बोलत होते. हिंदुत्ववादी म्हणणारा कोणताही नेता हा अर्थकारणावर बोलत नव्हता. सावरकरही बोलत नव्हते, बॅरिस्टर जिनाही बोलत नव्हते, कारण त्यांचा दोघांचाही अर्थकारणाशी काहीच संबंध नव्हता. तो फक्त धर्मकारणाशी होता. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धर्मकारण समजून घ्या. हिंदू आणि मुस्लिम कट्टरतावादाचं, हिंदू कट्टरतावादी आणि मुस्लिम कट्टरतावादी या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. दोघांनाही धर्मावर आधारित राष्ट्र पाहिजे होतं. एकाला हिंदू राष्ट्र पाहिजे होतं, एकाला मुस्लिम राष्ट्र पाहिजे होतं. आणि आपले नेते आपण त्यावेळेला सुरक्षित हातात होतो. हे फार मोठं मी म्हणेन की या भारताची आता पुण्य पाप याच्यावर आपला काय विश्वास फार नसतो, पण भारताचे म्हणूया शब्द पाहिजे म्हणून की पुण्याही म्हणायचे. तेव्हा जर आपण कोणा बोगस डिग्री वाचाच्या हातात असतो, खेळ खलास होतो. ही सगळी मंडळी बॅरिस्टर होती. गांधी बॅरिस्टर, नेहरू बॅरिस्टर, पटेल बॅरिस्टर. बाबासाहेबांच्या तर पदव्या मोजता येत नाहीत इतके बाबासाहेब होते. आणि या सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या, खोटी नव्हती कोणाची पदवी, खऱ्या पदव्या होत्या. ही माणसं होती. म्हणून आपण एक संक्रमणाची अवस्था लक्षात घ्या. हा देश काल स्वतंत्र झाला. आज या देशाचा दर, मृत्यूदर काय, म्हणजे मृत्यूचं वय काय, सरासरी आयुर्मान किती आहे माणसाचं? 32 वर्षाचं आयुर्मान आहे. 40ला पोचला तर म्हणजे जास्तच नाही, सरासरी म्हणतो मी, कागदावर हे ऑन रेकॉर्ड आहे हा तपशील. 40 वर्ष जगला तर म्हणायचे अरे वा खूप जगले की हे. माणसं पटापट मरत होती कोणत्याही साथीत. कोणतीही साथ यायची माणसं मरायची. दुष्काळातही मरायची, साथ आली की मरायची, कॉलराने मेली, आमक्याने मेली, तमक्याने मेली. त्या देशाच्या पुढचा पहिला प्राधान्यक्रम हा ध्वजारोहण नसतो अयोध्येत जाऊन. त्याचा पहिला प्राधान्यक्रम असतो पेनिसिलिनचा कारखाना काढून अँटीबायोटिक तयार करायचे, माणसांच्या हेल्थवरती बोलायचं. साक्षरता जिथे 2% असते तिथं हे आव्हान असतं की शाळा काढायच्या, महाविद्यालय काढायची, विद्यापीठं काढायची. या लोकांनी भीमपराक्रम केला हो नावासारखा. तुम्ही विचार करा की नॅशनल इंटरेस्ट म्हणजे राष्ट्रीय हिताची वेळ आली की काय काय होत होतं. बाबासाहेब कायदा मंत्री होते. ते म्हणू शकले असते की बा नाही माझं काम फक्त कायद्याचं आहे, माझं नाही. त्यांनी भाकरा नांगलसाठी पण कष्ट उपसलेत अभ्यास करून. तुम्ही विचार करा की माझा मुख्य विषय कायदा आहे, ठीक आहे, माझ्याकडे एखादं मंत्रालय असेल ते दुसरे लोक बघतील, हा विचार न करता भाकरा नांगलच्या बाजूनी बाबासाहेब का उभे राहतात? त्याचं कारण की माणशी 300 ग्रॅम वगैरे असं धान्य उत्पादन आहे भारतात. हा देश स्वतंत्र झाला आणि खायला अन्न नाही अशी परिस्थिती आहे. आणि ह्या माणसांना माहिती होतं की खायचं जर अन्न जर वाढवायचं असेल तर सिंचन वाढलं पाहिजे, आणि म्हणून ती सुविधा तिथे सिंचनाची. परवा नेहरू तर फार पापी माणूस, नेहरूंच्या इतका तर पापी माणूस कोणीच नाही बिचाऱ्याच्या इतका. रोज उठून त्यांना शिव्या येतात. परवा त्यांचे जे जलस्रोत मंत्रालयाचे सचिव आले होते, त्यांनी सांगितलं की देशामध्ये 6000 धरणं आहेत, यांचा आम्ही मेंटेनन्स करू शकलेलो नाही. 5000 धरणांचं ऑडिटच होऊ शकलेलं नाही. आत्ताची एफिशियन्सी दाखवत आहेत हे साहेब आपले दिल्लीत बसलेले भाई और बहनो, त्यांची एफिशियन्सी दाखवत आहेत हे. तुमची कार्यक्षमता. आम्ही ऐकलं तुम्ही 18 तास झोपत नाही, करता काय? फक्त पक्षाचा प्रचार करता का? मग इतकी वाईट अवस्था आहे की पंतप्रधान आणि गृहमंत्री महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करतात आणि फडणवीस मुख्यमंत्री नगरसेवकाचा प्रचार करतात. भारतीय जनता पक्ष हे प्रॉफिट मेकिंग सेंटर आहे. हा पक्ष लक्षात घ्या, हा राजकीय पक्ष नाही आहे, हे व्यापारी केंद्र आहे. आणि त्यांना प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणचे जे प्रॉफिट सेंटर आहेत, नफ्याचे केंद्र आहेत, ती त्यांना ताब्यात पाहिजेत. म्हणून ते पदाचा पण मान ठेवत नाही. हास्यास्पद आहे. पंतप्रधान महापालिकेच्या निवडणुकीत ते हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री जर नगरसेवकाचा हास्यास्पद गोष्ट आहे, पण ते प्रॉफिट सेंटर आहे. तिथून येणाऱ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही आजची अवस्था आहे. त्या अवस्थेत आपण यांच्या हातात होतो. आणि मी असं मानतो भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची पहिली पायरी ही मनुस्मृती दहनाची होती, कारण जुनं जाळावंच लागेल, त्याशिवाय नवं येणार नाही.
आणि म्हणून मी ते टप्पे कधी राज्यघटनेची सुरुवात 50 असं मी धरतच नाही. मी ती मनुस्मृतीच्या दहनात महाडचं पासूनच मी धरतो. त्याचं कारण असं की नवं आणणं सोपं आहे, पण जुनं मोडणं फार अवघड आहे. आणि ती हिंमत बाबासाहेबांनी केली नसती तर अवघड झालं असतं. मला सुप्रीम कोर्टात जो प्रकार झाला त्या दिवशी मी अत्यंत व्यथित होतो, अत्यंत व्यथित. घटनेचं राज्य राहणार का मनुस्मृती येणार याची ती लिटमस टेस्ट होती, लक्षात घ्या. ती चाचणी करून पाहिली होती की वरिष्ठ पदावर आम्हाला विशिष्ट जातीचीच माणसं बरी वाटतात, इतर जर कोणी आलं, खास करून मागासवर्गामधून आलं तर आमचं पित्त खवळतं, हे दाखवणारी ती घटना होती. अत्यंत निंदनीय घटना होती. आम्ही आपापल्या परीने सगळ्यांनी निषेध केला. पण माझी गवई साहेबांच्या बाबत एक शिकायत आहे. गवई साहेब असं म्हणाले की सहनशील आहे अशा प्रकारचा त्यांनी शब्द वापरला. जर बाबासाहेब म्हणाले असते की मी सहनशील आहे, मला चालतं, तर ही क्रांती झाली असती का, याचं फक्त याच्याकडे लक्ष द्या. गवई साहेबांनी स्वतःला विसरून, त्यांचं मन मोठं आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सर्वोच्च जागी बसलेल्या माणसाचं मन मोठं असणं ही मोठी गोष्ट आहे. आजच्या काळात ती नाही आहे, ती गवई साहेबांनी दाखवली, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण पुढे काळ सोकावता कामा नये हा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. की आज एक घटना घडली, ठीक आहे, ही घटना साधी नव्हती. ही घटना हा राज्यघटनेवरचा हल्ला होता असं मी मानतो. सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेने आलेलं न्यायालय आणि त्याच्यावरचा हा हल्ला होता असं मी मानतो. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आव्हानं किती मोठी आहेत ही थोडीशी पूर्वपीठिका म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे. आप 3 विषयों में एमए है, एमए, एमफिल, पीएचडी, एलएलबी, पीजीडीटी आदि उपाधियों से विभूषित है. आयु के 19वें साल से ही आपका लिखान जारी है और आज भी बदस्तूर जारी है. आपके अभी तक 37 ग्रंथ प्रकाशित हो चुके हैं. आपके साहित्य पर अनेक बार अवार्ड प्राप्त हुए हैं तथा आपकी कुछ किताबें विश्वविद्यालय ने अपने पाठ्यक्रम में शामिल की है. आप एक ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत तथा वक्ता के रूप में देश के तमाम बुद्धिजीवियों के पहचाने जाते हैं. आप नागपुर विश्वविद्यालय में डॉक्टर अंबेडकर पदव्युत्तर विभाग में कुल 23 साल तक प्रमुख रहे हैं. यदि यही नहीं, डॉक्टर अंबेडकर अध्यासन के भी ये प्रोफेसर के प्रमुख रह चुके हैं. आप सन 2021 से महाराष्ट्र शासन के डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिति के भी सदस्य सचिव हैं. आपके कार्यकाल में डॉक्टर अंबेडकर लेखन तथा भाषण का 23वां खंड प्रकाशित हुआ है. जनता के कुल 10 खंड, अंग्रेजी खंड 2, 4, 6, 9 तथा 13, इन 5 खंडों का मराठी अनुवाद और 18वें खंड के नई आवृत्ति जैसे विशाल कार्य को केवल 4 साल की उपलब्धि में अंजाम देने का गौरव भी इन्हें प्राप्त हुआ है. पिछले दिनों आपको पाकिस्तान, इंग्लैंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया में बाबा साहेब आम्बेडकर के जीवन संघर्ष पर भाषण देने के लिए आमंत्रित किया गया था. इससे आपके विचार और व्यापक अध्ययन की पुष्टि होती है. आपका ग्रंथ धम्मचक्र प्रवर्तना नंतरचे परिवर्तन नामक किताब हिंदी, अंग्रेजी और तेलुगु में भी अनुवादित हो चुका है. आपके निवास में सजी ग्रंथ संपदा आपकी गहन अध्ययन की चश्मदीद गवाह है. तो ऐसी उपलब्ध वाले आगलावे सर, जब ऐसी उपलब्धियां उन्होंने पाई है तो ये स्वाभाविक है कि कुछ आलोचक भी तैयार हो जाते हैं. बंधूंनो, भारतीय संविधान हे कुणाचं आहे? भारतीय संविधान हे या देशाचं आहे, पण कुणासाठी आहे? आत्ताच या ठिकाणी डॉक्टर विशंबर चौधरी साहेबांनी उल्लेख केला की हे संविधान या देशातल्या 97% लोकांचं आहे. अगदी बरोबर आहे. या देशातील SC, ST, OBC यांचे हक्क या संविधानामध्ये आहेत आणि त्याचबरोबर या देशातल्या संपूर्ण महिला यांचे हक्क सुद्धा संविधानामध्ये आहे. मी या 97% थोडा मी बदल करेल सर. 3.5% जी संस्कृती आहे, 3.5% जे लोक आहेत
त्या 3.5% मध्ये सुद्धा अर्ध्या महिला आहेत, म्हणजे 2.25%. आणि या 2.25% महिलांना सुद्धा, त्या ब्राह्मण महिलांना सुद्धा संविधानाने अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून संविधान या देशातील 2.25% जर लोक सोडले तर हे संविधान जवळपास संपूर्ण भारतीयांचं संविधान आहे. आणि इतकंच नाही, हे संविधान काय आहे, या संविधानामध्ये नेमकं काय आहे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतो की हे संविधान या देशातील संपूर्ण लोकांच्या मानवी हक्कांचा जाहीरनामा आहे. लक्षात घ्या, आवर कॉन्स्टिट्यूशन इज द मॅनिफेस्टो ऑफ ऑल द इंडियन्स. सर्व भारतीयांच्या म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा हा जाहीरनामा आहे. आणि त्यामध्ये मग SC ST OBC महिला या सर्वांचं. आणि म्हणून भारतीय संविधान हे केवळ SC लोकांचं नाही, आंबेडकरवाद्यांचं नाही, हे संपूर्ण भारतीयांचं आहे. कारण या संविधानानं आपणाला अधिकार दिलेले आहे, आपल्या हक्काचं संरक्षण या संविधानानं केलेलं आहे. आणि म्हणून या संविधानाचं संरक्षण करणं ही या देशातील प्रत्येक नागरिकांची एक नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर विशंभर चौधरी सर आपण एकटे नाहीत. हा संपूर्ण समाज जो जागृत आहे, तो OBC मधला सुद्धा जो जागृत समाज आहे तो सुद्धा आपल्या सर्वांसोबत आहे. आणि म्हणून बंधूंनो, हे भारतीय संविधान नेमकं काय? स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, विज्ञान आणि धर्मनिरपेक्षता या जगातील सर्वोत्तम मानवी मूल्याचे एक अप्रतिम रसायन म्हणजे भारतीय संविधान होय. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बंधूंनो, अलीकडे मिश्रासारखे लोक असं म्हणू लागले की बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं नाही. BN राव यांनी संविधानाची रूपरेषा तयार केली होती आणि म्हणून BN राव हे या म्हणजे यांनी संविधान लिहिलं असं सांगितलं जातं. भारतीय संविधानाचा जो इतिहास आहे ना, तो लिखित आहे, आपल्या समोर आहे. कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स जे आहे, हे डिबेट्स लिखित स्वरूपामध्ये आहे. आणि त्या डिबेट्समध्ये संविधानामध्ये म्हणजे ज्या चर्चा झाल्यात त्या चर्चांच्या प्रत्येक प्रश्नाच्या वेळी, चर्चेच्या वेळी उत्तर देणारे कोण होते? आपल्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ते खुर्चीवर असायचे, पण प्रत्येक कलमाचं विश्लेषण करण्याचं काम फक्त आणि फक्त संविधान सभेतील एका महामानवानं केलं, आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहे असं आपण म्हणत नाही. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ज्यांचा उल्लेख डॉक्टर चौधरी सरांनी केला, TT कृष्णामाचारी यांनी सुद्धा आपल्या भाषणांमध्ये, संविधान सभेच्या भाषणांमध्ये हे स्पष्टपणे सांगितलं. आणि संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी मान्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. हा इतिहास आहे, लिखित इतिहास आहे आणि आपल्यासमोर कॉन्स्टिट्युशनल डिबेटच्या रूपानं आपल्यासमोर उपलब्ध आहे. बंधूंनो, घटनेचं 13वं कलम आपल्याला माहीत असेल. अतिशय महत्त्वाचं 13वं कलम म्हणजे हे 13वं कलम अतिशय महत्त्वाचे यासाठी आहे की या कलमाअंतर्गत हे कलम नसतं तर काय घडलं असतं लक्षात घ्या. या कलमानं काय केलंय म्हणजे ज्याला आपण अनुच्छेद असं म्हणतो, अनुच्छेद 13, यांनी एक या कलमामध्ये जी गोष्ट अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या गोष्टी मूलभूत अधिकारांच्या विरोधात असतील त्या सर्व गोष्टी संविधान लागू होण्यापूर्वी ज्या अस्तित्वात होत्या त्या सर्व गोष्टी शून्य ठरतील. म्हणजे लक्षात घ्या, यापूर्वी आपल्या देशामध्ये संविधान नव्हतं आणि लोकांचं वागणं, लोकांचं वर्तन, लोकांचं एकंदरीत जे काही
जे काही कार्य होतं ते धार्मिक नियमानुसार, रूढी परंपरा आणि ज्या काही धार्मिक नियम होते त्या नियमानुसार चालत होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी 13 कलम जाणीवपूर्वक टाकलं, अतिशय महत्त्वाचं कलम, की जे कोणते आदेश असतील, ऑर्डिनन्स असतील किंवा रूढी परंपरा असतील, या सर्व गोष्टी आणि त्या गोष्टी जर आपल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असतील तर त्या गोष्टी शून्य ठरतील. आणि म्हणून लक्षात घ्या, भारतीय संविधान आपल्या समोर, भारतीय संविधानामध्ये अनेक चांगली तत्त्वे आहेत, कलमे आहेत, पण त्याचं पालन केलं जात नाही. महाबोधी टेम्पल ॲक्ट कधी निर्माण झाला? 1949चा तो ॲक्ट जो 1 जानेवारी 1949 पासून लागू झाला. आपलं भारतीय संविधान कधी आलं? आपलं भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 पासून सुरू झालं. 13 कलम काय म्हणतं की जे पूर्वीचे आदेश असतील, जे मूलभूत हक्काच्या विरुद्ध असतील, ते आदेश रद्द होतील. मग महाबोधी टेम्पल ॲक्ट हे रद्द व्हायला पाहिजे होतं, पण ते रद्द झालेलं नाही. उलट आपण बघतो की त्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागतं. म्हणजे संविधानामध्ये तरतूद असताना सुद्धा त्या विरुद्ध आपल्याला म्हणजे आंदोलन केल्यानंतर सुद्धा न्याय मिळत नाही, अशा प्रकारची गोष्ट आहे. बंधूंनो, आणखी एका गोष्टीचा मी उल्लेख करेल. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जो 3रा भाग आहे, अनुच्छेद 12 ते 35 पर्यंतचा, अनुच्छेद 12 ते 35 हे मूलभूत हक्काच्या संदर्भात आहे. आणि आत्ता डॉक्टर चौधरी सरांनी धर्मनिरपेक्षता अर्थात एवादाचा उल्लेख केला. अतिशय महत्त्वाचं तत्व आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे. आणि म्हणून भारतीय संविधानामधलं जे 25 जे म्हणजे अनुच्छेद 25 आहे, ते अनुच्छेद 25 अनुच्छेद आपल्या समोर आहे. आणि राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, धर्माचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला दिलेलं आहे. आणि 25, 26, 27 हे जे अनुच्छेद आहे की या देशातील प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला आपल्या धर्माचं पालन करता येतं आणि त्यानुसार आपलं जे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे धर्मस्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला. परंतु ते धर्मस्वातंत्र्य सामाजिक किंवा इतरांच्या हक्काच्या आड येणार नाही याची मात्र दक्षता घेतलेली आहे. या कलमामध्ये जे म्हणजे अनुच्छेद 25 आहे त्यामधलं कलम 2 आणि कलम 2 मधलं बी आणि बी मधलं एक्सप्लेनेशन सेकंड, लक्षात घ्या, हा मुद्दा आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे की अनुच्छेद 25, 26, 27 यांनी म्हणजे या 3 कलमाद्वारे आपल्याला धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. असं असताना एक्सप्लेन 2 मध्ये बघला, एक्सप्लेन फक्त एक्सप्लेन काय झालं, कलम 25 म्हणजे अनुच्छेद 25 त्यामधलं 2 मधला बी मध्ये एक प्रोव्हिजन आहे, प्रोव्हाइडिंग फॉर सोशल वेलफेअर अँड रिफॉर्म or the throwing open of Hindu religious institutions of public character to all classes and section of Hindus. यामध्ये असं म्हटलेलं आहे की सामाजिक कल्याण आणि ज्या काही सुधारणा आहे धर्माच्या संदर्भात हे हिंदू धर्माला लागू होईल. आणि त्याचं स्पष्टीकरण सेकंडमध्ये दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन सेकंड. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या कारण आपल्या संबंधित आहेत. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इन सब क्लॉज बी ऑफ क्लॉज 2 द रेफरन्स टू हिंदू शॉल बी कन्स्ट्रूड ॲज इन्क्लुडिंग अ रेफरन्स टू पर्सन्स प्रोफेसिंग द सिख, जैन अँड बुद्धिस्ट रिलिजन अँड द रेफरन्स टू हिंदू रिलिजियस इन्स्टिट्यूशन शॉल बी कन्स्ट्रूड अकॉर्डिंगली. यामध्ये इतकंच म्हटलेलं आहे की धार्मिक सुधारणा म्हणजे धार्मिक म्हणजे ज्याला म्हणून आपण सामाजिक कल्याण आणि सुधारणा या संदर्भात जे परिवर्तन करण्याचं कायदे करण्याचं जे आहे ते हिंदू धर्माला लागू होईल. आणि तेच तत्व इतर धर्माला म्हणजे शीख, जैन, बौद्धांना सुद्धा लागू होईल असं स्पष्ट उल्लेख आहे. असं असताना सुद्धा काय सांगितलं जातं या 25व्या कलमामध्ये असा उल्लेख आहे, असं म्हणतात. बघा सत्य काय असं सांगितलं की शीख, बौद्ध, जैन हे हिंदू धर्माचे भाग आहे असं म्हटलेलं आहे असं सांगतात, पण ते चुकीचं आहे. म्हणजे संविधानामध्ये जे कलम आहेत
त्या कलमांचा चुकीचा अर्थ लावला जातो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो. काल ज्या विविध स्पर्धा इथे झालेल्या आहेत त्या स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण इथे सुरू करतो आहे. अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं मी इथे आभार मानतो. प्रमुख वक्ते डॉक्टर सूरज मंडल सरांचं सुद्धा मी आभार मानतो. डॉक्टर विशंभर चौधरी साहेबांचं सुद्धा मी इथे आभार मानतो. त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर दादा रक्षक हे सकाळपासूनच इथे उपस्थित होते, त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे यावर्षीचे मुख्य समन्वयक आयुष्यमान विस्तारीजी वाघमारे यांचं सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या सर्व कार्यक्रमाचा लेखाजोखा सांभाळणारे सिद्धार्थ खोबरागडे यांचं मी मनपूर्वक आभार मानतो.